मला वाटते महादेवचा जवळ मुक्कामी होता का काल मला गेला का गावले. अरे मा बाबा आले काल आले गेले का बहिणीच्या घरी अजून आलेच नाही गाऊन म्हटलं आले असं एसटीत बस एक उतरले ते म्हणला उतरले एकटे बाबा आलेच नाही बा अजून माय. अरे थांब जा उतरू द्या एसटी समोर नका हाणू. आलं बागा हा जाऊ द्या आता जाऊ द्या फाटक लावून देतो. आले का हो जवाई बुवा. बाबा बाबा कालपासून गेले तुम्ही म्हणते तुमचा सासरा वाट पाहून आला होता. कुठं गेले काय गेले जवाई म्हणे सोल्या खात्या भाजीले आले कुठं गायब झालं ते म्हटलं. काही फोन गिन तर करायला पाहिजे होता त्याले महादेवले. हो मामाजी डेनी मामाजी ते काल काय झालं ते मग ते शिवलाल भाऊच्या ऑटोत गेलो बसून तिकडे मग ते माझे साडू भेटले मामा लुटेरे मग त्याच्याच संग कनी त्यानं मग ते तिकडे जेऊ खावाचा कार्यक्रम ठेवला. मग मुक्कामच केला रात्री काही एसटी नव्हती डेपो 10:30 वाजले तर म्हणून रातभर मुक्काम केलं. आता पहिल्या गाडीने झालो बा. काल कसं त्यानं आग्रह केला मला थांबून जा करे म्हणून थांबून गेलो. अरे बा ह्या जवळ बा मोठा आहे भाजी चमचा फिरवासारखा चालू होऊन जाते खळखळ. अरे जा बुवा जा ना तिकडे एसटी जाता गेली ना जा गली लवकर सासले बा वाट पडले म्हणजे तिकडे माझ्या बुडाने आला माझ्या बुड्याला फोन उचलला बुडा जे काय तिथं थांबा लागेल 10 घंटे पाय मग पोतो आहे काय आहे काय नाही तर. हो ना नाही चाललो गावातच चाललो मी आता काही हाय नाही झाले नाही एखादा ऑटोमॅटो काही बंडी येईन तर पाहा लागेल जर तिथं 1.5-2 किलोमीटर पडते 1.5 किलोमीटर आहे फाटा. बरं ठीक आहे जरा 5 मिनिट थांबतो वाट पाहतो काही आलं निघतो आपलं गती. नाही तर घोडं होतं माया घोडं घेऊन जा. काही विषय आहे का मी येतो कोणाच्या बंडी गिंडी जा घोडं घेऊन आहे ते बांधलेलं आहे तिथं त्या झाडाखाली घेऊन जा ना. आपल्या त्या शांतारामच्या गायवाड्यात बांधून द्यायचा त्या गव्हाणीत. तिथंच आपलं फू गवत मग आपलं खाते ते काही कुटार मुटार जा घेऊन. अरे बापरे मामाजी नाही बा मी तर लग्नातही घोड्यावर नाही बसलो तर मला घोड्याचं लयच भेव लागते ना. ते 2-4 जणीले मी आपटांनी पाहिलं आपटण्या खातांनी मग हिंमत नाही होत माझ्या घोड्यावर बसायची. नाही बाबा नाही घोडं नाही मी पैदल जाणं कबूल करतो घोड्यावर नाही जात बा. नाही बाई लहान वरून आपट्याला जेवते घोडं फंबळलं मोडलं तर गेला माणूस 12च्या भावात. त्याच्यापेक्षा गती पैदल निघाले पुरते. नाही माया घोडं तसं नाही पाळत गिळत नाही ते तसं शाय नाही ते एक बसा ते डायरेक्ट घेऊन जाईन तुम्हाला ते शांतारामच्या गायवाड्याच उभं राहायचे. तसं काही विषय नाही त्याचा पाळत गिळत नाही ते. अरे काय बोलून राहिले का बुवा त्या दिवशी जायचे तुम्ही त्या दिवसात काय गद्यावर बसले होते बाबा गद घेऊन फिरू राहिले होते ना आता म्हणता घोड्यावर नाही बसत मी गद्यावर बसून घोड्यावर नाही बसत लहान कमाल आहे का पण तुमची बाबा लगत जवळ आहे पण तुम्ही. अरे बापरे गद्यापेक्षा तो घोडं कधी सुद्धा आहे. गद तर लेखा तर लातीनच देते कुठच्या कुठं हाणून दे घोडं तरी लात नाही मारत बाबर. मग गद्यावर सवारी आहे तुम्हाला मग घोड्याची कोणती शरम आहे. बसा घेऊन जा घोडं. अरे नाही ना मामाजी तसं नाही ना ते घोडं किती उच्च आहे ते गद ठेंगणच राहते पाय पुरे अशा गद्यावर बसलो तुम्ही त्या दिवशी बरोबर आहे भांडाचं ते पाय पुरे ना ते खालून नसं उभं राहिलं का भर निघून जाय खालून तसं होतं ते. हे मग एवढं मोठं टपारे घोडं कुठं आपटलं बापा 10 फुटाहून नाही बाबा इथं थांबायलाच नाही बरं मला कधी निघाच लागन पुढं मग नाही तर हे तर घोड्यावरच देईन मला पाठवून भेटतेच तिकडे एखादी बंडी येतो मी चालतो गती राहू द्या ते घोडं मग तुमच्याच कामात पडते तुम्हीच घेऊन या. भलता घबरा देव मोठे बा बुवा तर भलता घबरून राहिला घोड्यावर बसाले त्याची गद्यावर बम हिंडले पोट्टे घेऊन दिले नदीच्या काठानं पुरे इकडे गद्यावर बसला ना आता घोड्यावर बसायला भिवून पाहा निघाला बरं निघाला काही बुवा आहे राजा याची मंदरा. गुरुजी हा काय चांगला झापा बरं येईल पोट्टेले हा चांगलं बिलकुल हे म्हणजे आता सुट्टी गॅपच नाही पडली पाहिजे याची. हो ना बोलतो ना मी पोट्ट तसं पाहिजे जगण्या तसं वाटच पोराला बोलायची पाहिजे वर पण का रे होय पोट्टे हो आता म्हटलं आता शनिवार किती दिवस सुट्ट्या गॅपा घेतल्या तुम्ही 4 दिवस झाले मला 4 दिवस म्हटलं सुट्ट्या देतो मला काय असं याच्या बाजूवर अशा छाटा बसल्या शाळेत येऊन दिन म्हटलं ध्यानात ठेवता लेको हो दिना सुट्ट्या घेऊन आले.
गुरुजी मग तुम्हीच तर आम्हाला सांगितलं हो. त्या भियांचा हरभराचा भोयना आणणारे पट्टे होन, तुरीच्या शेंगा आणणारे पट्टे होन, अजून काय असं नवा येणारे पट्टे हो. मग आम्ही जंगलात हिंडतो, मग तिकडे टाईम होते. जंगलात गेल्यावर मग तिकडे दुपारच होऊन जाईल, म्हणून म्हटलं आम्ही ते झोरेच्या झोरे भरून आणून दिला तुम्हाला 4 वाजता 5 वाजता रोज असता आम्ही आणून देत जाऊ. हो ना, मग काय तर गुरुजीने आपल्याला सांगितल्यावर मग आपण जाणार आणाले. मग गुरुजी आपल्याच मध्ये सुट्ट्या करून घेतल्या. मग बाबा तुरी सोले हे ते काय 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 नोपलते आम्ही घरी नेले, तुम्हाला आणून दिले झोरे झोरे भरून. अरे बापरे, हे तर बोलते चिरपाडच करू राहिले, पुरा ऑपरेशनच करू राहिले पोट्टे. तुम्हाला म्हणू ना मी, सांगू नका पोट्टेले. एकच भेटेन तिकडे तुरी शेंगा काय 50 रुपयाच्या अर्धा किलो, 70-80 किलोवर भेटू राहिले. तुम्ही घे ना. आता त्या विस्तार अधिकारी साहेबासमोर जर असं बोललं हे लेकर ते आले इन्फेक्शनले चौकशीले, तर सांगा बरं आपली नाही हजामात होईल का? तुम्ही सांगा बरं गुरुजी. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे हे होणारच आहे म्हणून. हे पोट्टे हे गावाचे माहिती आहे, पोट्टे एकशे काय नाही बिलंदर आहे नाही, हे माहिती आहे मला. हे जाणून साहेबासमोर जाणून बोंबलाचे आता हे जगण्याला सांगला जगन हे म्हटलं आता डबल होऊ नको ते करायचं. ठीक आहे आता झालं ते झालं, पण आता याच्या बाद म्हटलं आता ऑप्शन नको करू. साहेब येणार आहे या इथं, साहेबाची व्हिजिट होणार आहे शाळेवर, म्हणून म्हटलं ऑप्शन द्या नाही दिसल्या पाहिजे. झालं ते झालं, आता जाऊ शेंगा गिंगा काय आता काही आणू नका, झालेलं झालं ते शेंगा गिंगा आता. आता फक्त रोज शाळेत जा, मग टायमावर जात जा. मी चेष्टा वाट कोणाला तुम्ही सांगता आणि बस आम्हाला तेच भाव देत असं. आता सांग ना, मग आता शनिवार आहे, आता झाली आता काय शाळा सुटलीच पोरी. आता काय मला डायरेक्ट सोमवारपासून द्या लागेल. उद्याचा इतवार आहे म्हटलं, उद्या काही आणायला लागते का सांगा मग. आधी चाललो आम्ही जंगलात, उद्या चाललो. मग म्हणायचं नाही सोमवारी सकाळी घेऊन येईन काही असं नवायचं, आणि मग सोमवारपासून रोज कंटिन्यू शाळा. अरे बट्टे आता हे गुरुजीचं काही सांगू नका कोणाले. आता आज उद्याचे दिवस तुम्ही मजा करा, जंगलात जाऊन कुठं काही करा, आणि सोमवारपासून मग रोज डेली येत जा नाही गुरुजी. काय म्हणते आणते म्हणते का पोट्टे पाहिजे बा. आजची तर समजा झाली शाळा, उद्या इतवार समजा रविवार, मग सोमवारचं सकाळपासून शाळा चालू. पहा काय म्हणते तर सांगा त्याला काय कसं काय सांगा तुम्ही. आणते ना ते कडी गोळ्यासाठी पाहिजे ना, कडी गोळे गेले असते जरासे. माझ्या घरची म्हणजे कडी गोळे करायचे आहे ना, सोल्याचं आणजा म्हणे. मग उद्या सोमवारचं बरं एक काम करा. ठीक आहे मग आता असं करा, आज उद्या तर जेवढ्या होईल तेवढं काय असेल ते महिना महिन्याचं जे नवा माहीत आहे ना ते सामान घेऊन येतात. सोमवारपासून रोज येतात शाळेत. जेवढ्या आणा तेवढे घेऊन येतात. सांगू नका कोणाला गोष्ट. साहेब घेऊन साहेबांसमोर अजिबात दिवशी नका काढू. नाही त्याचा नाही सांगणार कधीच नाही म्हणते, खर्च लागते ना, खर्चाची गोष्ट आहे ते. सांगणार साहेब विचारते खरं करतो, मग काय सांगायला लागेल असं साहेबाला काही. जरा कसं असते खर्च पाणी असं भेटला इकडून तिकडून निघायचं, मग मला जरा ताकद न बोलते. असा हिशाब आहे ते. काय पटते तुम्हाला फुकटात पाहते काय ह्या बायना काढतेस ना, तो पोटातला काढते तो खर्च मागवायला म्हणजे आला पुरा खर्च काढते ते. लयच बाजीत नाही पोट. बरं ठीक आहे पाहू काय आहे तर, पण आता चुपचाप राहायचा. चला दप्तर उचला आता, निघा आपल्या घरी. अरे बा कधी देवदास आपलं काही आलाच नाही अजून. हप्ता गिप्ता काय जमा होते तर लाडक्या बहिणीचा काय होईन का आज काल असं आलता ना टीव्हीवर चालू होती बातमी, काही समजलंच नाही म्हटलं. होतेच काय जमा आज सकाळी म्हटलं पाहिलं तो 9 वाजता म्हटलं मोबाईल उघडून पाहिला पोट्याला तर काही दिसलं नाही मेसेज गिसेज. हो ना, मला लय जण माझ्या घरची बाय हे ते बेपटे देऊन सुचून देऊन राहिले बाया काय. मला लय जण विचारायला देवदास हे गोष्ट परत सांग बरं काय कसं काय काय वाटते तुझे काय मत आहे याच्या. अरे आता माय काय मत घेतो तू शांताराम. आता माय मत काय सुई धागा होईल ते ना आता. आता ते बरोबर एक गाठा पाडते. एक गाठ पाडणं तर 2.5 लाख रुपयाच्या अंदरचं उत्पन्न पाहिजे. त्याच्या बाद ते काय ते इन्कम टॅक्स नाही पाहिजे. ठीक आहे, इन्कम टॅक्सवाल्याने घेतलं त्याचं कट करा, ते आपण त्यात काही बोलत नाही. पाय ना ते त्याच्यात तुला सांगतो ना शांताराम का, आता ते 4 चाकाची गाडी नाही पाहिजे. आता 4 चाकीचा लोडिंग असला का त्याच्या घरी, आपल्या घरी राहायच्या तो आपल्या गावात 4-5 लाऱ्याच्या घरी. जमीन जुमला काहीच नाही बिचारायचं जवळ, तरी त्यानं तर हाय डब्बा. मग त्यालाही नाही भेटणार. मग काही दिवसानं 2 चाक्यान, काही दिवसानं दुर्बीन घेऊन फिरायला तर दिसणार नाही. मग कुठं भेटू राहिली लाडकी बहीण. 1 हप्ता भेटत असा अंदाज आहे माया. मग काही नाही रे गड्या, मग ते पुरं ते जमाच होऊन जाते काम. ते आलं ते ध्यानात त्याचं पहिलेच, मग त्याने विचार करून द्यायला पाहिजे होतं. माय असं अडाणी मतानं मी तेच विचार करत होतो. मग पहिलेच बा तुम्ही दिले एवढं मोठं तर महिनाभर लेट द्यायचं होतं, अजून द्यायचं होतं. मग सगळ्याचं याले दिले आणि त्याले नाही दिले, त्याच्याच्यानं याचा फायदा आणि याच्याच्यानं याचं नुकसान. म्हणजे सबन येईन पहिलेच करायला पाहिजे ना. ज्याचं नाव आलं त्याला दिलं, ज्याचं नाही आलं नाव आलं त्याला दिलं. आणि आता म्हणते नियम काढले. काय कामाचे नियम ते आता काढून मग सगळ्यालाच द्या. अजून ते 5 एकर वावर असन त्याच्या घरी तर ते 5 एकरवाल्याला नाही भेटणार आहे म्हणते. म्हणजे 5 एकराच्या कमी पाहिजे, समजा 2 हेक्टरच्या कमी त्याला भेटणार आहे वाटते फायदा. आता बरोबर बोलला शांताराम तू. आहे हे प्रश्न आता सांग. म्हणजे घरात
पैसे कोणाला देऊन राहिले तुम्ही? योजना कोणती चालू केली? लाडक्या बहीणची. मग लाडक्या बहीणच्या नावानं ठीक आहे, आता बहीणच्या बाईच्या नावानं तर समजा नसल्यासारख्या जमीन आहे. मग माणसाच्या आता येते कोणाच्या नावानं? माणसाच्या नावानं. मग त्या माणसाच्या नावानं जर जमीन असन तर तुम्ही त्या बैलेच द्या नाही का बा? ह्या पहिले प्रश्नाचं त्यानं उत्तर द्या. तुम्ही कोणाला लाडकी बहीण योजनेचं नाव काय ठेवलं? मग लाडकी बहीण, तुम्ही लाडकी बहीण योजनेचं नाव ठेवलं, त्याच्या घरी असेल ना 50 एकर, त्या बाईच्या नावानं जमीन नसून एकर भर तिला द्यावं बा, असं माझं सरळ मत आहे. तुझं काय म्हणणं आहे शांतारामेच्या? नाही हे पटलं मला, हे एकदम बरोबर बोलला, बेस बोलला तू देवदास. मग काय ते एवढं असते का? एक तर पहिलेच मग काय आहे ते विकत घेणं झालं 5 वर्ष, आता घेत बसा. त्याला घ्या 2 4 जाते, गडी 4 जाते, गहू जाते, आपलं काही समजून देण्याला काय होईल काय नाही, त्याच्या पुढचा परपंच कसा चाला काय नाही चालत. जे भाव वाढला तिथे भाव नाही वाढत राज्य. काय तर करावं? सोयाबीनला 8,000 रुपये दिले तर कमीच आहे कधी, पण 8,000 काय द्यायचं आहे चालू आपलं चायनीत गायनं. मग काय जरा जेव्हा काही जरा 2 महिने मोठा हर्षोल्लास खुशी दिसत जा बाईच्या चेहऱ्यावर. 25 तारखेला जी वाट पाहिली, 25 पासून जे वाटा पाहायला चालू आहे बाईचं, आज याचे बापा उद्या याचे. युट्यूबवर तर निराते एक सांगते, आज जमा होते आणि उद्या जमा होते, एक निराले लेखाचे आपले यू वाढाले काही देते टाकून. बरोबर आहे ना? डोक्यात किडे पडवले तर बंद करून टाकायला पाहिजे त्यानं. हे फालतूचं काय आहे काय नाही तर पटापट क्लिअर करून टाका. बस मागं सांगितलं होतं ते पैसे जमा केले म्हणजे 12 महिन्याचे, बस आता अळणार नाही, हे नाही ते नाही. आता काय जाऊ नाटकं द्यायचे? अरे बापरे, अंग मॅट घरी कुठे अंगावर आणलाय का रे बरे? मॅट लेपायचे, मॅट होण्याचे काही फरक बसायचं तुम्ही. नाही ना देवलाल काका, भलती घबराय तुमची काय अंगात? अरे लय टेरे नाही ना तो बापा, लाऱ्या म्हणजे जबर गाडी चालवते, टेरे नाही तो. अशी शानपणा दाखवायची आदत आहे त्याला. काही असं अंगावर येत असते का कोणाच्या? पायावर गेली, काय चार गेली, याच्यावर गेली, भलती इतरेपणा दाखवायची आदत आहे. पण तुम्हाला काय इतरे म्हणा बे झाबरे, काय आहे म्हणून चालवतो, आहे म्हणून चालवतो म्हटलं बाबू, एवढा शौक आहे आपल्याला. तसं हे पट्ट का नाही, गाडीवर बसलं तसं हेलिकॉप्टर बसल्यासारखं चालवते. असं वाटतं हेलिकॉप्टरच बसलं तर ते वाढा नाही पट्ट. अरे भाई झालंच ना बाबू, काय काही आपले लोक वाढत राहता काम ना धाम. आम्ही आलो कायले देवदास काका, पहिले आमची गोष्ट ऐकून घ्या तुम्ही. अरे ताजी खबर आणली ना, ताजी खबर आहे ना आज की ताजी खबर. शिवलाल टोयगोटेले दणके बसले म्हणते काल, चांगला सुजला, झोपला वाटते घरी जाऊन, चांगला धुतला म्हणते. हा अरे बाप, हे चालेल आनंदाची गोष्ट झाली. काय गोष्ट करतो? अरे बाप बाबा, चल 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 तुला गोई खाऊ घालतो का लाऱ्याच्या? ते चला. अरे बाप रे बाप, झापलं चल पाहुणेरा घरी 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 जाय काय? अरे बापा, मला तेच तर पाहत होते, लय दिवसाचं पाहत होतं ना. काय गोष्ट करतो? एकदम सुजला. ऐ थांबा रे पोरो, थांबा. सविस्तर काय आहे चर्चा? काय पूर्ण सविस्तर सांग रे बाबू. लाऱ्याच्या त्यात सविस्तर चर्चा असं करा पूर्ण, असं कोड्यात नको ठेवू. काय झालं काय नाही, हवेत झोडपे मारा ना, फालतूची आपल्या अंगावर नाही आली पाहिजे अशी हवा. काही आपा गिप्पा नका पसरू. नाही ना आपा नाही ना बाबा, आपा नाही ना. आम्ही आता हॉटेलातून आलो, ते पोट्ट होतं झाकण झुले बाहेर उभं, ते हॉटेल नाही का टांगा पलटी घोडे फारा, तिथं बाहेर आम्ही थांबलो. लाऱ्यानं ती पुढे घेतली, त्या पाणठ्यावर ते पोट्ट आलं ते झाकण झुले तिथं. त्यानं गोष्ट सांगितली ना. हा म्हणते चिमनरावले घेऊन गेलता ते हॉटेलात, त्या हॉटेलात गेला चिमनरावले फसवाच्या फेकरीत होता म्हणते. तर त्याला काहीतरी माहीत झालं म्हणते, झाकण झुल्यानं सांगितलं वाटते त्या चिमनरावले. तर हा गेम उलटा पलटला शिवलाल टोयगोट्यावर. तिथं तो मामा लुटे रे, त्याचे तो भाचे येईन बम हात धुवून घेतले, सट घेऊन गेले म्हणते. बम दारवा मारवा वेळले सट चालले गेले. याले तिथं कोंडून ठेवलं, चांगली बत्ती दिली, याले अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं. याच्या जवळचे पैसे घेतले, याच्या याटोतलं अर्ध सामानही काढलं, बस याला घरी पाठवून दिलं म्हणते. अरे हे गोष्ट टोरी एकदम खरी आहे, अफानी आहे देतात का? अफानी आहे, खरी टोरी सांगलं तुम्हाला. नाही खरी ना, हे रिपोर्टर आहे ना त्यावर लाऱ्या का गंमत आहे का? पुरी न्यूज खरी असं देवदास बिलकुल परफेक्ट झाला तो गेम झाला. ते चिमनराव दिसला नाही ना मला कालपासून, त्या सासरा म्हणे. तेच तर म्हटलं चिमनरावचा सासरा फिरून राहिला होता गावात. चिमनराव कुठं बस बदला देणार. चल ना मग, इथं काय कवायला गेल्यापेक्षा चल ना, घरी आहे म्हणते ना तो. पाहून येऊ ना काय आहे तर, कुठं हयत लागली कुठं बाम लागली तर पलावली. पाहून येऊ ना, पाहून येऊ दे चला. पाहून येऊ सगळ्या सबंध चला, माहीत पडते काय झालं काय नाही झालं तर. हो थांबा रे लेकरो, एक काम करा, तू सगळं जण काही बरोबर नाही. तू एक काम कर ना मारुती, तू झाबर दोघं जण चालले जा. त्याची पहिले अशाच काहीतरी कारण असेल. शांतारामले हे हरक्या याला घेऊन 3 जण जा तुम्ही, मी मग येतो. मला पहिले पुरी शहानिशा करून घ्या तुम्ही, मग मी एंट्री मारतो.
चला झाला आता इथं काम. आता चला तिकडे दुकानात चल. सरपंच तिकडे पेरून देऊ ना पुऱ्या गावात पेरा लागते त्याची गोष्ट. कशी कशी होईन नाही, पुऱ्या गावात येऊ ना सांगू. चला चला जा, या पाहुण्या तुम्ही, आम्ही येतो इकडून अजून थोडी हवा पहिलून येतो ना गावात. पुऱ्या गावात हवा फैला लागते त्याची. चला हो शांताराम काका, चला चला मग आपण तिघं जण जाऊ. काय पहिले मग माहिती घे तिकडे, मग सांगतो पाहू काय काय नाही. चला अशीच आनंदाची गोष्ट पाहिजे होती, लय आनंदाची लहर सैली. हो हो, एक काम करतो मी, महादेव कुठे जिंकून येतो पहिले, तो त्याचा जाऊया काय आला का पाहून घेतो. तुम्ही दोघं जण पुढं जा आणि मी येतो मागून. तर चिमनराव असं तर चिमनराव संग बोलतो जरा, असं त्याला विचारतो काय आहे काय नाही राहिला बाला, म्हणजे मग कसं आहे पुढे पुढं फायनल होऊन जाते नाही का. देवदास त्या मताना. हो हो हो, तुले जसं पटन तसं कर शांताराम. तुले कोणा काही नाही हे नाही बाबा, तू काय तू लय शातीर माणूस आहे ना. तू आता याचे पुरं पिक्चरच तयार करतो ना. एखाद्या मोबाईलात फोटो गिटो आणजा दिले असं मला दाखवाले कॅमेऱ्यात, म्हणजे मग मी इकडे इकडे पाहतो, मग ते तसं आल्यापेक्षा पहिन काय. नमस्कार मंडळी. नमस्कार म्हटलं. कसं काय चालू आहे काय काही बोलणं चालणं आपलं कसं. मी 3-4 दिवस काही होतो नाही वाटते बहीर. थोडंसं दुसरी टीम होती, आमची टीम जराशी बहीर होती. 2-3 टीम आहे ना आपल्या याचे. तर आमचा इकडचा अलग आहे ग्रुप, तिकडचा ग्रुप अलग. आता काल झालं वाटते द्यायचं कालपर्यंत. तर आता जरासा चालू द्या, रिझप चालू आहे ना आपले व्हिडिओ. कमेंटा गिमेंटा कोण किती वाजता पाहते काय कसं काय वाटते व्हिडिओची अजून काही. आता हे सत्य परिस्थितीवर काही मांडाही लागते नाही काय, बरोबर नाही का. आपल्याला जे आता हे भेटणार होतं हे भेटलं तर बरं राहते. बाईले लाडक्या बहिणीले जरासं त्याची वाट पाहून राहिले त्या नाही का. तर त्या हिशोबानं जरासं चालू द्या जरा, मग बोलूच आपण अजून पुढं त्याच्या विषयावर. आपण काही सोडणार थोडी आहे. तर लाईक करायला भूलू नका म्हटला. लाईक म्हणजे पुऱ्या जणांना लाईक केलं तरच आमचा व्हिडिओचा अजून आम्ही व्हिडिओचा टाईमही वाढवतो. व्हिडिओचा टाईम म्हणजे अजून जास्त वाढवतो, 20 मिनिटापर्यंत नेतो. फक्त लाईक वाढवू द्या, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद म्हटलं. अजून उद्या पहा याच वेळेस.